हॅलो 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 वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज आम्ही चाललो आहोत भटकंती, म्हणजे आम्ही फिरायला चाललेलो आहोत. सो आता आम्ही इथून ट्रेनमध्ये कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडणार आहोत आणि आम्ही चाललो आहोत कसाराला. सो आमचा अजून फिक्स स्पॉट ठरलेला नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही कुठे चाललो आहोत. तर चला. सो गाईज समोर बघा कल्याण ज्वेलर्स. माऊ काय कर ये. सो गाईज आम्ही कल्याण स्टेशनला आलेलो आहोत. सो गाईज कसारा स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही उतरणार आहोत कसारा स्टेशनला. मग पुढे बघा काय प्लॅन आहे तो. चला. सो गाईज आम्ही आता कसारा स्टेशनला आलेलो आहोत आणि आम्ही इथे वेटिंग एरियामध्ये बसलेलो आहे, कारण की माझी सिस्टर जी आहे ती आम्हाला घ्यायला येणार आहेत. मग आता आम्ही ठरवूया कुठे जायचं. तर मी तुम्हाला दाखवणार आहेत कोणता जो स्पॉट आहे, कोणत्या स्पॉटला आम्ही जाणार आहोत, कसं आम्ही एन्जॉय करतो. सो वेट अँड वॉच. स्माइली. हाय हाय कर. हाय. वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल. सॉरी गाईज, अगं आमची चायना भाषा आहे, अजून आम्हाला समजणार नाही आम्ही कशी बोलतोय. वॉटरफॉलला जायचं हे ते आम्हाला पण नाही माहिती. आता ती आल्यावरती सांगेल आम्हाला की कोणत्या वॉटरफॉलला जायचं आहे. सो आता आम्ही तिथं वेट करतोय. सो गाईज आम्ही कसारामधून चाललो आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे राण्या भाज्या आहेत ना मावशी. रान भाज्या आहे ना. हां इथे गजरे आहे, हे बघा कशी घेऊन बसलेत आणि मस्तपैकी ते जांभळं आहेत छान छान. हे काय आजी. आळीव आळीव. सो आता आम्ही आता बाहेर चाललो आहोत. बहिणीचे मिस्टर आले, खूप लेट केलं. सो आता आम्ही इथे मस्त गरम गरम वडापाव नाश्ता करणार आहोत छान, आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत फिरायला. ते बघा माझी सिस्टर आलेली आहे आणि खूप लेट केलेली आहे. अगं सांग ना, ट्रॅफिक होती, ट्रॅफिकमुळे लेट झालं. तो गरम गरम वडापाव, मुंबईचा नाही कसाराचा वडापाव आहे. गरम भजी आलेली आहे आणि पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे खरंच यार गरम गरम भजी खाण्याची मजाच वेगळी काहीतरी. श्रेय कशी भजी. ही गरम गरम चहा पिऊन आणि आता आम्ही निघणारच आहोत. चाय माय फेवरेट श्रेया. हाय. सो बिचारीचे एक्झाम संपलेले आहे आणि आता ती खूप फ्री झालेली आहे, त्यामुळे तिचं माइंड झालेलं आहे का तर फिरायला जाऊया कुठेतरी मावशी. मग सो आम्ही प्लॅन केलेला आहे, हो ना. येस. सस्पेन्स आहे, सस्पेन्स आहे. गाईज तुम्ही बघा काय क्लायमेट दिसतंय जबरदस्त ना. मग एन्जॉय करते ना. श्री घाटन देवी मातेचं मंदिर आहे आणि आता आम्ही इकडे देवीचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये चाललो आहोत. चल. वाव काय मस्त वाटते. आणि घाटन देवी नाव आहे ह्या मंदिराचं, कारण की कदाचित इथे घाट असल्यामुळे असं वाटतं की हे नाव दिलेलं असेल कदाचित. बघा यांची मस्ती चालू झाली बघा लगेच दोघांची.
सो गाईज आता आम्ही देवी मातेचं दर्शन घेतो इथे. थांब थांब. हे घाटन देवीचं मंदिर आहे आणि हे आता नवीनच मंदिर झालेलं आहे देवीचं. खूप सुंदर आणि छान मूर्ती आहे देवी मातेची. तर तुम्ही पण नक्की दर्शनाला या इथे कसारा घाटात. खूप मस्त मंदिर आहे आणि खरंच दर्शन करून तर खरंच खूप छान वाटलं देवीचं. तर चला इथे एक गार्डन पण आहे ते पण बघून येऊया. आणि पब्लिक पण भरपूर आलेली आहे. माझ्या मागे बघा खूप गर्दी आहे. गाईज इकडे आपलं घाटन देवीचं मंदिर आहे आणि इथे एक समोरच मस्त स्पॉट आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि वाव, इथे मुलांना खेळण्यासाठी जागा पण वाटतं ठेवलेली त्यांनी. हे दोघो देखो भाई भाई चालली मस्ती पण चालली यांची. गाईज क्लायमेट इतकं जबरदस्त आहे ना, काय बोलू यार, एक नंबर आहे. हे बघा काय शिका काही ना का, ही शिका काही आहे. ओके, हे आपण केसांना वगैरे लावतो ते ना, याची झाड आहे तिथे. सो गाईज इकडे बघा आमचा फोटोशूट चालू आहे. टायटॅनिक पोज. हा जो आहे मेन स्पॉट जो आपण इथे बघायला आलेलो आहोत. तर तुम्ही इकडनं बघा काय सुंदर व्ह्यू दिसतोय. हा 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 निसर्गाच्या सानिध्यात. हा हा ओ माय गॉड, व्हॉट द व्ह्यू. गाईज घाटन देवीच्या मंदिराच्या तिथूनच आम्ही आता इकडे आलो आहोत. आणि हा जो मेन स्पॉट आहे तो इतका जबरदस्त आहे ना. तुम्ही इकडे व्ह्यू बघा काय सुंदर दिसतोय. हा हा काय सुंदर व्ह्यू आहे. मस्त फॉगी झालेला आहे, सुंदर झालेला आहे. आणि थोडे थोडे मस्त असे पावसाचे ना थेंब पण पडतात आहे ना, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि यांचाच बघा फोटोशूट चालू आहे. इकडे बघा आमची इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. हे बघा टायटॅनिक पोज. हा हा ही बघा आमची चिपकुली पिटुकली माझी गुट्टुकली. आणि दोघं बघा किती लांब गेले खेळायला. सो काही तुम्ही इकडे बघा ह्या साईडला आहे ना, हे बघा रेल्वेचा ट्रॅक पण दिसतोय ह्या साईडला. आणि इकडे बघा तुम्ही साईडला डोंगर दिसतोय. डान्स करते होती आमच्या लहानपणीच्या आठवणी खूप ताज्या झालेल्या. हो ना ग, आम्ही लहानपणी खूप झोका खेळलेलो आणि आमचा मोह अजिबात आवरले गेला नाही. आम्ही झोका बघितला आम्ही बसलो आणि खरंच खूप छान वाटते. खूप मस्त वाटते. सो गाईज आमचा हा स्पॉट बघून झालेला आहे आणि आता आम्ही बाहुली डॅमला बघण्यासाठी चाललेलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे तो स्पॉट. चला आम्ही बाहुली डॅमला चाललोय. बाहुली डॅम आहे, आता आम्ही इकडनं चाललोय. या समृद्धी महामार्गाच्या इकडून तुम्ही इकडून जा 5 किलोमीटर आहे.
गाईज तुम्ही इकडे बघा, आम्ही बाहुली डॅमला आलेलो आहोत आणि इकडचं बघा डॅम काय जबरदस्त आहे बघा. तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल, इतका भारी डॅम आहे. आणि मेन तर तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्ही बघा पार्किंग बघा, पार्किंग काय गर्दी आहे, कारण की आज संडे असल्यामुळे भयानक गर्दी आहे बाई. आणि मेन जो आहे वॉटरफॉल तो बघा तुम्ही, काय जबरदस्त दिसतोय. सो आता आपण तर जाणारच आहोत तिथे जवळ. लांबूनच बघा किती सुंदर दिसतोय. हे बघा एवढी पब्लिक येते ना की अक्षरशः आता गाडी लावायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये इकडे. एकदम फेमस डॅम आहे हा, बाहुली डॅम म्हणून नावाने ओळखले गेलेला हा डॅम आहे. खरंच खूप मस्त आहे. हो आम्ही खूप एन्जॉय करतोय. खूप माव तर थंडी वाजते आहे. थंडी वाजते. तर चला आता आपण जवळून डॅम बघूया कसा आहे तो तुम्हाला मी दाखवते. चला बघा गाईज एकदम गरम गरम मुट्टा भेटणार ना मावशी. आम्ही येताना खाणार नक्की. हा येतो, पहिले आम्ही डॅम बघून येतोय. हा सो तुम्ही इकडे बघा खूप मस्त छोटे छोटे स्टॉल आहे या साईडला. आणि पब्लिक बघा काय एन्जॉय करते, मस्त गरम गरम का खातात ते सगळेजण. गुट्टी का बाल कोण आहे. सो गाईज इकडनं जाण्याचा हा रस्ता आहे वॉटरफॉल कडे जाण्यासाठी. चलो आमच्या माऊनी घेतलेला आहे बुट्टी कबाब. रोमॅन्टिक वातावरण छान वाटते. सो गाईज तुम्ही माझ्या पाठीमागे बघा वॉटरफॉल काय सुंदर आहे. आणि इकडनं बघा पाणी काय जबरदस्त दिसतंय. खरंच इकडे देवाने जेवढं सुंदर निसर्ग दिलेला आहे ना. सो गाईज तुम्ही खरंच या, फिरा. आयुष्यामध्ये काही नाही आहे, सगळं दुःख जे काय असेल सगळं विसरून जाऊया निसर्गामध्ये. त्यामुळे खरंच थोडासा वेळ काढून तुम्ही खरंच हे आयुष्य जगा. खरंच खूप छान वाटते. आयुष्यामध्ये कधी कोणाचं काय होईल काही सांगू शकत नाही, कधी आपल्याला बोलवणं येईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे जे आपल्या आयुष्याचा जो क्षण आहे ना तो खरंच जगून घ्या. कोणाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे आणि कोणी आपल्याला किती दुःख दिलं, आपण आपलं मन नाराज करून कशाला बसायचं. इतकं छान आयुष्य आहे, मस्त या, फिरा, एन्जॉय करा. जगाचा विचार करू नका तुम्ही, असं हे मी तुम्हाला सांगते. मस्ती करत करत चाललं. मॅगी कोणाला खायची आहे. चिकन आणलं. तुम्ही बघा वॉटरफॉल काय जबरदस्त दिसतोय. जसं जसं जवळ येतोय तसं तसं आमचा उत्साह वाढू राहिला. आईस तुम्ही इकडे बघा पब्लिक काय एन्जॉय करते. पब्लिक बघा आमची श्रेया पण आली. सो खरंच यार इतकं जबरदस्त वॉटरफॉल आहे ना, काय बोलू यार. जगावा असे क्षण, प्रत्येक क्षण जगा तुम्ही. पण गाईज खरंच खूप भारी वाटते. असे क्षण पुन्हा पुन्हा भेटत नाही. जेव्हा क्षण भेटेल एन्जॉय करायचा तर तुम्ही एन्जॉय करा. पुढे लाईफमध्ये काय होईल काय नाही होणार काहीच कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे खरंच या आणि खरं एन्जॉय करा. हा बघा माझ्या पाठीमागे वॉटरफॉल बघा किती सुंदर दिसतंय. मला वेड लागले
पाण्याची धबधब्यांची दोघं जे आहे ना अजिबात जास्त खुश नाही राहत, नुसते दुखी आत्मा आहे, दुखी आत्मा. बळजबरीचं फोटोशूट आहे आता. मस्त स्माईल. बघा मी बावली डॅमला आलेली आहे. किती जवळ बघा, किती मस्त धबधबा दिसतोय. हातात पब्लिक आलेली आहे. काही सूप म्हणजे काय असतं ते हे असतं मस्त. इकडे बघा माझ्या किती जवळ आहे हा वॉटरफॉल. आयुष्यातलं सगळं टेन्शन माणूस विसरून जाईल ह्या डॅमवरती आल्यावरती. जबरदस्त काही आमचं वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आमचं मस्त गरम गरम चहा पिऊन झालेला आहे. सो आता आम्ही चाललो. काही आता आम्ही इकडे जेवायला बसलेलो आहोत आणि तुम्ही इकडे बघा गरम गरम मस्त चिकन. आम्ही घरूनच मस्त चिकन बनवून आणलेलं आहे. मस्त राईस, चपाती सगळं घेतलेलं आहे. आणि इकडे बघा आमची पत्त कांदा चिरत आहे इकडे. इकडे बघा. सो गाईज आमचं आता मस्त जेवण झालेलं आहे. मस्त आम्ही ताव मारला जेवणावरती आणि खूप मजा आली ना ग. खूप एन्जॉय केला आणि मस्त हा आणि मागे मस्त असं निसर्गरम्य वातावरण आणि मस्त जेवण. खरंच खूप मजा आली. आणि आता आम्ही मस्तपैकी इकडे बघा आता आम्ही मस्त गरम गरम चहा पिणार आहोत. सो तुम्ही या चहा प्यायला. सो बघा गाई मस्त उकळता चहा बनतोय इथे. तुम्ही दादा हाय करा. तुमचे किती वर्षापासून येते. 5-6 वर्ष झाले. तर बघा या दादांचे इथेच आहे. इथे समोर पेट्रोल पंप आहे. हाय. सो आमचा गरम गरम चहा आलेला आहे. सो गरम गरम चहा. मस्त टेस्टी झाला चहा. छान झाला चहा एकदम जबरदस्त. तो गाई मस्त गरम गरम पाऊस पडतोय आणि मस्त डोंगर दिसतोय आणि मस्त पॉगी पॉगी वातावरण झालेलं आहे. जबरदस्त वातावरण वाटतंय. सो गाई तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की मला सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.